एन.डी. पाटील सर, आदरणीय गणेश देवी, हमीद, मेघा पानसरे, कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड उमेश सूर्यवंशी आणि आपण सगळे डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला त्यानंतर माझ्या आठवणीप्रमाणे याच सभागृहात झालेल्या विवेक जागर परिषदेला मी कोल्हापूर शहरात आलो होतो. मला आजही आठवतंय दाभोलकरांचा खून झाल्यावर जेव्हा गोविंद पानसरेंचा फोन आला आणि म्हणाले की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरला आलं पाहिजे, काही झालं तरी आलं पाहिजे. आणि पानसरे सरांचा एक प्रकारे तो आदेशच असायचा, त्यामुळे तो टाळता येणं आणि त्यावेळेचं वातावरण मला आज आठवतंय अशासाठी की याच व्यासपीठावर एन.डी. होते आणि पानसरे सरही बसलेले होते. आणि आज त्यानंतर 2012ला डॉक्टर दाभोलकरांचा खून झाला. आज 5 वर्षांनी मी कोल्हापुरात येतोय आणि ते पानसरे सरांच्या स्मृती सभेसाठी. चळवळीमध्ये ज्या माणसांशी तुमचं एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नातं जमा होतं, अशा फारच अपवादात्मक अशा माणसांपैकी पानसरे सर होते. आणि मी माझ्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये त्यांना विसरू शकत नाही. मी त्यांच्या अनेक मुलाखती घेतल्या, ते अनेकदा माझ्या कार्यक्रमात आले, म्हणून हे मी बोलत नाहीये. पानसरे सरांनी एखाद्याला आपलं मानलं की त्याला ते कधीही सोडत नसत. आणि पानसरे सर परिस्थिती जेव्हा सर्वसामान्य असायची, नॉर्मल असायची, तेव्हा कधीच फोन करायचे. फोन करायची आवश्यकताही नव्हती. पण जेव्हा जेव्हा परिस्थिती प्रतिकूल व्हायची, काहीतरी संकट यायचं, तेव्हा पहिला फोन कुणाचा येणार हे ठरून गेलेलं होतं, न सांगता ठरून गेलेलं होतं. आणि तो पहिला फोन, मगाशी मी मेघा पानसरेंना सांगत होतो, तो पहिला फोन इतक्या वर्षामध्ये, 40 वर्षांची माझी पत्रकारिता झालेली आहे, इतक्या वर्षामध्ये अशा संकटाच्या वेळी पहिला फोन करणारे कॉम्रेड गोविंद पानसरे सर होते. शिवसेनेचे हल्ले झाले, एक हल्ला नाही, अनेकांचे हल्ले झाले, 5, 6, 7 वेळा. त्यावेळेला फोन करणारे गोविंद पानसरे होते. अंबानीने आमचं चॅनल कशात घातलं, त्यावेळेला फोन करणारे सुद्धा गोविंद पानसरे होते. आणि मला म्हणाले, निखिल तुम्ही काही घाबरू नका आता. मी म्हटलं मी घाबरत नाहीये, हे झालंय फार वाईट झालेलं आहे, पण आता तुम्ही महाराष्ट्रभर भाषण करत फिरा. पत्रकाराकडे लेखणी आणि वाणी असते. तुमचं आज या परिस्थितीत महानगर नाहीये, अंबानीनी चॅनल तुमचं घशात घातलं, त्यामुळे लेखणी आणि वाणीचं एक व्यासपीठ गेलेलं आहे, पण तुम्ही लोकांशी थेट संवाद साधू शकता. अशा प्रकारे 2 उदाहरणं मी तुम्हाला दिली, पण प्रत्येक वेळेला म्हणजे मला असं वाटतं कॉम्रेड गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट पक्षाचे फक्त नेते होते हे मी मान्यच करायला तयार नाही. ते या सगळ्या भागातल्या पुरोगामी चळवळीचे प्रेरणास्त्रोत होते, हे लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्रामध्ये कधीही तुमच्या मनात निराशा दाटून आली तर मला वाटायचं कोल्हापूरला जायला हवं, कॉम्रेड पानसरेंशी बोलायला हवं, कारण ते सतत या भागात कम्युनिस्ट पक्षाचे नाहीत, पुरोगामी म्हणून जो माणूस आहे त्याच्याशी जोडले गेलेले असायचे, हे लक्षात घ्या. आज खरं तर मला तुमचं सगळ्यांचं कौतुक करायचंय, कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांचं, आणि मनापासून करायचंय. याचं कारण आज पहिल्यांदाच मी कोल्हापुरात आलोय. माझ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये पानसरे सर व्यासपीठावर होते. या सभागृहात किती कार्यक्रम झाले तुम्हाला माहिती आहे. आणि 1993 सालपासून मुंबईच्या दंगलीनंतर जेव्हा पहिला हल्ला आमच्यावर झाला तेव्हापासून या सभागृहात कार्यक्रम झाले, आणि प्रत्येक वेळेला पानसरे सर इथे संयोजक असायचे किंवा व्यासपीठावर असायचे. आज हा पहिलाच कार्यक्रम आहे की जेव्हा एन.डी. पाटील सर आहेत पण पानसरे सर नाही आहेत. म्हणून या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटून आलेल्या आहेत. पण एक गोष्ट मला तुम्हा सगळ्यांचं कौतुक कशासाठी करायचंय. काल सकाळी मी आलो कोल्हापूर शहरामध्ये, मी इचलकरंजीला गेलो, मी रात्री कागलला कार्यक्रम केला, आज दुपारी विद्यापीठात माझं भाषण होतं. तिन्ही कार्यक्रमात मला एक गोष्ट जाणवली, पानसरे सरांनी जी दिलेली प्रेरणा आहे ती अजूनही जिवंत आहे.
अजूनही जिवंत आहे. इचलकरंजीला तरुण मुलं होती. कागलला 30-40 तरुण मुलांचा गट आमच्या सुनील कांबळेंनी बांधलेला आहे आणि अक्षर मानवच्या व्यासपीठावरून ते सगळी ही व्याख्यानमाला करतायत. रावसाहेब कसबे सरही आले होते, राजन खानही आले होते. आज दुपारी विद्यापीठामध्ये तरुण मुलांनी संपूर्ण हॉल भरलेला होता. आणि ही सगळी माणसं जे प्रस्थापित बोलत नाही, जे सत्ताधारी बोलत नाहीत आणि जे सत्ताधारी नसलेले प्रस्थापित झालेले विरोधकही बोलत नाहीत, ते सगळं ऐकायला तयार होते. पानसरे सरांनी एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे, यापेक्षा काय पाहिजे आम्हाला? तरुण माणसं अजूनही इथे आहेत. मला आज पुन्हा एकदा, म्हणजे मी टेलिव्हिजन मधून बाहेर पडल्यानंतर मी घेत असलेला हा पहिला जाहीर कार्यक्रम. गेल्या 3 महिन्यात मी काही कार्यक्रम घेतले नव्हते, मी इतर कामात होतो. पण मला नेहमी एक गोष्ट जाणवते, जेव्हा जेव्हा परिस्थिती प्रतिकूल वाटते, जेव्हा जेव्हा काही निराशाजनक वाटतं, तेव्हा तुम्ही लोकांमध्ये परत जा. लोकच तुम्हाला प्रेरणा देतात आणि सांगतात की तुमची जी निराशा आहे ती वरवरची आहे, खोटी आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला हे काम करायचंय. आणि आज कोल्हापुरात हा विश्वास, ही प्रेरणा मला पानसरे सर नसतानाही मिळालेली आहे. त्याबद्दल मी तुमचा स्वतःचा आभार मानतो. मित्र, परिस्थिती कशी असते बघा. माझी काही ओळख दहशतवादी म्हणून नाहीये महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मला तरी वाटत नाही माझी ओळख दहशतवादी म्हणून आहे. जातीयवाद किंवा धर्मांधता पसरवणारी भाषणं मी गेल्या 40 वर्षात कधी केली असं मला वाटत नाही. त्याबद्दल कोणताही खटला माझ्यावर चाललेला नाही. खरं बोलल्याबद्दल खूप खटले चालू आहेत, अब्रू नुकसानीचे आहेत, कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे आहेत, त्याला मी तोंड देतोय. पोलिसांच्या दंडेलशाहीला मी अनेक वेळा तोंड दिलंय, तुम्हाला माहिती आहे. पत्रकार म्हणून, चळवळीशी जोडलेला पत्रकार म्हणून सुद्धा. काल मला जो कागलमध्ये अनुभव आला आणि आज इथे, तो मला तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे. कारण हा जो विषय आहे, असहिष्णुतेचं राजकारण, कसं व्यवस्थाच असहिष्णुता निर्माण करत जाते हे त्यावरून स्पष्ट होईल. काल कागलमध्ये माझ्या भाषणाचा विषय होता प्रसार माध्यम आणि आज. कोणत्याही धर्माशी, जातीशी याचा काही संबंध नव्हता. तरी सुद्धा जेव्हा मी कागलमध्ये पोहोचलो 6:30-7:15 तेव्हा तिथले स्थानिक पोलीस माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्या हातात हे पत्र दिलं. या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, सदर व्याख्यानमालेच्या वेळी आपल्या वक्तव्यामुळे कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य किंवा टीका करण्यात येऊ नये. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्यामुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण झाल्यास आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपल्याला जबाबदार धरून योग्य ती कारवाई करण्यात येईल. फुले शाहू. आणि हे एवढ्यावरच थांबत नाही. मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. मगाशी मेघाताई फार स्पष्टपणे बोलल्या नाही. मी त्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, अहो उद्याचं पत्र तुम्ही मला आज देताय का? कारण आजच्या व्याख्यानाचा विषयच नाही हा सगळा. उद्या आहे पानसरेंची सभा म्हटलं, उद्याचा हा विषय आहे, तो तुम्ही संवेदनशील मानू शकता. नाही म्हणाले, आजच्या भाषणात सुद्धा तुम्ही असं काही बोलता कामा नये. विषय काही असतो त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. मग मला संयोजकांनी सांगितलं की स्थानिक सनातनचे कार्यकर्ते आणि काही मराठा मोर्चाशी संबंधित कार्यकर्ते आणि पोलीस स्टेशनला माझ्या विरुद्ध तक्रार केली की वागळे प्रक्षोभक बोलतात त्याला रोका, त्यामुळे हे पत्र देण्यात आलं. आज इथे सुद्धा पोलिसांनी मलाच पत्र द्यायची तयारी केली होती, पण मेधाताई आणि कॉम्रेड पवार वगैरेंनी सांगितलं म्हणून ते पत्र मला वाटतं संयोजकांना दिलेलं आहे. कॉम्रेड पवार तुम्हाला दिलेलं आहे मला वाटतं हे पत्र. कागलला मला पत्र दिल्यामुळे मी इतके त्यांचे वाभाडे काढले तिथे. म्हटलं शाहू महाराजांच्या गावी मला पोलीस असं पत्र देतात, या इतका शाहू महाराजांचा अपमान काय आहे? कागल हे शाहू महाराजांचं मूळ गाव आहे. ज्या माणसाने मुक्त विचाराचा, पुरोगामी विचाराचा, पुरोगामी विकासाचा ध्यास धरला आणि त्याची अंमलबजावणी केली, तिथेच पोलीस विचार स्वातंत्र्यावर, उच्चार स्वातंत्र्यावर अशा प्रकारची बंदी आणत असतील तर काय आहे? आणि आज यांना पत्र दिलं. मला महाराष्ट्रातल्या पोलिसांना हात जोडून नम्रपणे अत्यंत सभ्य भाषेत सांगायचं, माझ्यासारख्याला आयुष्यावर विश्वास असणाऱ्याला, गांधी, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मार्गावरून आयुष्यभर चाललेल्याला
आणि कुणावरही हात न उगारलेल्या माणसाला आणि कुणाविषयी अपशब्द न काढलेल्या माणसाला असं पत्र देण्याऐवजी आमच्या दाभोलकर आणि पानसरेंचे खुनी जरा पकडा, ते खरं काम आहे. कुणाला पत्र देता? तुमच्या पत्राची आम्हाला गरज नाही. तुमच्यामध्ये खरोखरच धैर्य असेल आणि व्यावसायिकता असेल आणि पोलीस म्हणून तुम्ही जे काम करता ते जर योग्य करत असाल तर तुम्हाला दाभोलकर पानसरे कलबुर्गींचे जे खुनी आहेत त्यांना आधी पकडायला. त्यांना पकडत नाही तुम्ही, ते फरार आहे म्हणून सांगता, त्यांना मोकाट सोडता आणि तुम्ही चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अशी पत्र देऊन घाबरवण्याचा प्रयत्न करता. माझ्या मते हे व्यवस्थेने केलेलं षडयंत्र आहे, हे लक्षात घ्या. साधी गोष्ट नाहीये. हा भाग मला काल कोणीतरी सांगितलं आणि मला हे माहिती होतं, मला काल आठवलं. आमचे मित्र विश्वास नांगरे पाटील यांच्या अखत्यारीत होतो. त्यांच्या मुलाखती मी अनेक वेळा घेतलेल्या आहेत. एक आदर्श पोलीस अधिकारी म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. मला आज या व्यासपीठावरून नांगरे पाटलांना हे सांगायचं आहे की आदर्श पोलीस अधिकारी फक्त वर्दीवरून होत नाही, तो त्याच्या कायदेशीर वागण्याने होतो. आणि तुम्ही धर्मांतरांना मुक्ता बांधण्याऐवजी, जातीयवादांना पकडण्याऐवजी जर अहिंसावादी फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गावरून चालणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे त्रास देणार असाल तर तुमची प्रतिमा जी माझ्या मनातली आहे ती कलंकित व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा तुम्ही सावध व्हा. माझी कळकळीची विनंती आहे पोलिसांना, जी कामं करायची आहेत तर ती करा. असल्या पत्रांनी आम्ही घाबरणार नाही, कोणीही घाबरणार नाही. मी मुद्दामून ठेवलं नाही तर कचऱ्याच्या पेटीतच टाकलं असतं. मुद्दामून ठेवलं तुम्हाला दाखवायला. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? माझा प्रश्न आहे, कुणाचे गुलाम आहेत पोलीस? धर्मांधतेचे, जातीयवाद्यांचे, सत्ताधाऱ्यांचे की सत्तेत नसलेल्या गुंडांचे? कुणाचे आहेत गुलाम पोलीस? का असं करताय? आणि मला हमीदचं किंवा मेधा पानसरे किंवा त्यांच्या सगळ्या कुटुंबियांचं खूप कौतुक वाटतं. खूप सहनशील आहे ती माणसं. मी तुम्हाला खरंच, मी अमितला ते मी म्हणतो, अरे तू खरोखर नरेंद्र दाभोलकरांचा मुलगा शोभतोस. तुझ्या इतका विवेकी मी नाही, तुझ्या इतका संयमी मी नाही. हे पोलिसांचं वागणं आणि पडद्यामागे घडलेल्या घटना लोकांना माहित नसतात, कारण माध्यम आजकाल काही छापत नाहीत, ते नुसती पेड न्यूज छापतात. हे रोज कळून, रोज ऐकून, रोज कानावर पडून माझ्या मनामध्ये उद्वेग अक्षरशः उफाळून येतो. कशा प्रकारचा तपास करतायत पोलीस? इतके 4 वर्ष आम्ही बघितलं कशा प्रकारचा तपास करतायत. कोल्हापूर मधला साक्षीदार तुमच्याकडे येतो. मी तुम्हाला सांगतो, आज इतक्या वर्षांनी सांगतो, आता सांगायला हरकत नाही. हा जो कोल्हापूर मधला साक्षीदार मीडिया समोर आला, IBN लोकमत मध्ये मी असताना त्यांनी मला फोन केला होता आणि त्यांनी सगळी कहाणी मला सांगितली. पत्रकारांनी घाईघाईने काही गोष्टी करू नयेत असं माझं मत आहे, त्यामुळे ती मी छापली नाही. मी त्याला असा सल्ला दिला, हे जर तुझं म्हणणं खरं असेल तर तू पोलिसांकडे जा. तो साक्षीदार खरोखरच पोलिसांकडे गेला, कोल्हापूरच्या SIT कडे. SIT त्याला घरी पाठवला, तू खोटं बोलतोस म्हणून. घरी पाठवलं त्याला SIT. आणि आज जेव्हा CBIनी वीरेंद्र तावडेला अटक केली तेव्हा यांचे डोळे उघडले, हे लक्षात घ्या. तेव्हा यांचे डोळे उघडले आणि मग तो साक्षीदार काय म्हणतोय त्याचं सगळं म्हणणं यांनी रेकॉर्ड करून घेतलं. मला हमीदने सांगितलं मगाशी की आता जे तपास अधिकारी आहेत ते चांगले असतील कदाचित, मला माहित नाही. खूप अधिकारी चांगले असतात, व्यक्ती म्हणून माणसं चांगली असतात, पण ते जेव्हा व्यवस्था म्हणून वागतात तेव्हा तिथे गडबड निर्माण होते, लक्षात. व्यक्ती म्हणून माणसं खूप चांगली असतात. ही व्यवस्था काम करणार आहे की नाही? मी 4 वर्ष एक पत्रकार म्हणून मी बघतोय. आपण सगळे म्हणतो आमचा न्यायालयांवर विश्वास आहे, आमचा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे, आम्ही अहिंसावादी आहोत. पण हा विश्वास पक्का व्हायला तशा घटना तर घडायला पाहिजे. 96 सालचा माझ्यावर असलेला एक खटला परवा सुनावणीला आला मुंबई हायकोर्टात. 96 सालचा, 21 वर्ष झाली, 21 वर्षांनी सुनावणीला आला. न्यायालय सुनावणी वेळच्या वेळी होत नाही, पण ज्यांचे खटले सुप्रीम कोर्टाला काढायचे असतात घाईघाईने ते काढले जातात आणि त्यांना तुरुंगातही पाठवलं जातं. आपण अलीकडेच बघितलेलं आहे, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होऊ पाहणाऱ्या शशिकलांचं उदाहरण आहे. दाभोलकर आणि पानसरेंचा हा जो तपास आहे तो काय चाललेला आहे? केवळ तो कोर्टाच्या अखत्यारीत आहे म्हणून चांगला चाललेला आहे.
कोर्टाच्या अखत्यारीत आहे म्हणून चांगला चाललाय हेही माझं विधान बरोबर नाही. मी म्हणतो हेही अर्धसत्य आहे. या खटल्यामध्ये सत्यरंजन धर्माधिकारींसारखा न्यायाधीश आहे म्हणून हा खटला चालला. मी खूप जबाबदारीने बोलतो. सगळे न्यायाधीश भारतातले चांगले आहेत अशी अंधश्रद्धा मी व्यक्त करणार नाही, अजिबात व्यक्त करणार नाही. चांगले न्यायाधीश मिळाले तर चांगला निकाल मिळतो हे तर आपण अनुभवाने जाणतो. कोण न्यायाधीश काय आहे, कोणत्या रंगाचा आहे हे कोर्टात जाण्यापूर्वी मला असं माझी भाबडी श्रद्धा होती तरुणपणी, नाही कोर्टातनं आपल्याला न्याय मिळणार आहे. नंतर हळूहळू मला कळलं प्रत्येक न्यायाधीशाला एक रंग असतो, त्यालाही एक टोपी असते, त्यालाही एक इतिहास असतो. मग त्या इतिहासाला तो इतिहास काय आहे हे शोधून मी कोर्टात जायला लागलो आणि मग मला कळायला लागला आज आपल्या बाजूने निर्णय लागणार की विरोधात लागणार. तेव्हा माझी अंधश्रद्धा नाही की सगळी न्यायव्यवस्था चांगली, पण तुम्हाला सुदैवाने चांगला न्यायाधीश मिळालेला आहे त्यामुळे हा न्यायाधीश त्याच्यावर चांगलं नियंत्रण ठेवतोय त्या तपासावर असं मी मानतो. आणि तुम्ही खूप सहनशक्ती दाखवून हे सगळं करता. दरवेळेला कोर्टात जातात, तुमचे वकील आहेत अभय देवगींसारखे, हेही खूप प्रामाणिकपणे काम करतायत. त्यामुळे अशी मी आशा करतो कधीतरी यांना पकडले जातील. 2 माणसं तुरुंगात आहेत, समीर गायकवाड आणि एक वीरेंद्र तावडे. 2 माणसं तुरुंगात आहेत. त्यांची चार्जशीट तयार झालेली आहे, पूर्णपणे चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे. सीबीआयनी पण केलेली आहे, SIT पण केलेली आहे. या दोन्ही चार्जशीट्स मधून ज्या 2 जणांची मारेकरी म्हणून नावं पुढे येतात ते 2 जण कोण आहेत? एक सारंग अकोलकर आणि दुसरे विनय पवार. मगाशी सांगितलंय मडगाव बॉम्ब ब्लास्ट मधले हे आरोपी आहेत, त्यावेळेला फरार झाल्याचं दाखवलेलं आहे आणि NIAच्या पटलावर हे फरार आरोपी आहे. तुम्ही लक्षात घ्या, मडगावच्या बॉम्ब ब्लास्टचा तपास जो सनातनच्या साधकांनी केला, रुद्र पाटील आणि मंडळींनी, असा आरोप आहे. तो तपास NIA करत होतं त्यावेळेला त्यांना फरार म्हणून घोषित केलेला आहे. दाभोलकर आणि पानसरेंच्या खून प्रकरणामध्ये अजून यांना फरार म्हणून घोषित करण्यात आलेलं नाहीये. आपण भोळसटपणा करू नये. या खटल्यामध्ये त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात आलेलं नाही. काय अडचण आहे मला कळत नाही. जर तुम्ही असं म्हणताय, पोलीस अधिकारी वारंवार आम्हाला सांगतायत की हे फरार आहे, ते मिळत नाहीये, सारंग अकोलकर, विनय पवार, रुद्र पाटील आणि चौथा कोणी जयप्रकाश हेगडे, हे 4 जण आहेत. त्याच्यातले 2 जण याच्यामध्ये मारेकरी म्हणून पुढे आलेले. हे जर मडगावच्या बॉम्ब ब्लास्टमध्ये 4 फरार आरोपी आहेत तर आत्ताच्या खटल्यामध्ये पानसरे, दाभोळकर, कलबुर्गींच्या खटल्यांमध्ये का त्यांना फरार म्हणून घोषित करत नाही मला कळत नाहीये. हे प्रश्न विचारायला होत पोलिसांना आणि केवळ पोलीस नाही सांगत आहेत फरार म्हणून. माझ्या कार्यक्रमात येऊन सनातनच्या प्रवक्त्यांनी हे सांगितलेलं आहे, ही आमची माणसं आहेत, साधक आहेत, त्यांनी कबूल केलं आणि हे आम्हाला मिळत नाहीये असं सनातनवाले सुद्धा जाहीरपणे सांगतायत. पोलिसांनी काय सांगायची गरजच नाहीये, हे लक्षात घ्या. आणि सनातनचे जे वकील आहेत ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना तर कार्यक्रमात बोलवून नंतर सीबीआयने माझ्याकडून ती सीडी घेतली. मी त्यांच्याकडून हे बोलून घेतलं की ही माणसं अकोलकर आणि तो दुसरा माझ्याकडे माझ्या कार्यालयात आले होते मला भेटायला. जर फरार आरोपी पुनाळेकरांच्या कार्यालयात आले तर एक दक्ष नागरिक किंवा न्यायप्रिय नागरिक म्हणून पुनाळेकरांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात का दिलं? तर पुनाळेकरांना मी हे विचारल्यावर त्यांचं उत्तर काय माहितीये? ते असं म्हणतात, मी वकील आहे, आरोपी माझ्याकडे आले, मी कसं त्यांना देऊ पोलिसांकडे? संजीव पुनाळेकर हे क्षणात वकील बनतात आणि क्षणात साधक बनतात, हे लक्षात घ्या. ही हसण्यासारखी गोष्ट नाही, हे राजकारण आहे, हे खूनबाजीचं राजकारण आहे. हे खूप पद्धतशीरपणे केलं जातं, याचा आराखडा असतो. आणि सनातन ज्या सर्व प्रकारच्या पत्रकार परिषदा घेत आहे, या काय तुम्हाला वाटतंय फक्त स्वतःचं म्हणणं सांगण्यासाठी घेत आहे? तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी या पत्रकार परिषदा घेतल्या जातात असं माझं ठाम म्हणणं आहे. आरोप सुद्धा नाही, ठाम म्हणणं आहे. सीबीआयचे जे अधिकारी आहेत ज्यांनी तपास केला, दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन वीरेंद्र तावडेला अटक झाल्यावर त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले, इथल्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले. या पत्रकार परिषदा मीडियामधून राजकारण करून घेतल्या जातात, हे लक्षात घ्या. हे सनातनचं पोलिसांवर आणि सरकारवर दबाव आणण्याचं राजकारण आहे मीडियाच्या माध्यमातून. म्हणून जेव्हा हे टेलिव्हिजनवर येऊन बोलायला लागतात
तेव्हा यांना भान द्यावं लागतं की तुम्ही खोटं बोलता, तुम्ही खोटं बोलता. आणि यांची दुसरी रणनीती काय आहे, कसं अहिष्णुतेचं विष पसरत जातं बघा. दाभोलकरांचे आणि पानसरेंचे खून करूनही थांबले नाही, सातत्याने दोघांची बदनामी करतात, दोघांची बदनामी करतायत. दाभोलकरांवर आरोप करतायत. माझ्या एका कार्यक्रमात तर त्यांनी असं सांगितलं, पानसरेंचा खून या समीर गायकवाडनी केलाच नाही किंवा तावडेंनी केला नाही, तो कुठच्या तरी लेबर डिस्प्यूट मधून झालेला. सतत बदनामी करायची, दाभोलकरांवर गंभीर आरोप करायचे. अरे दोन माणसांचे दिवसा ढवळ्या खून केल्याचा आरोप आहे, तुमच्या साधकांवर तो आरोप आहे. आणि अशा वेळेला ती माणसं या जगात नाही, मरणांतानी वैराणी असं हिंदू धर्मातच सांगितलंय. हे म्हणतात मला हिंदू धर्म मान्य आहे, पण मरणांतानी वैराणी हे त्यांना मान्य नाही. मेल्यानंतर सुद्धा, खून केल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं वैर मनात धरून ते सातत्याने बदनामी करतात. म्हणून मला, तुम्हाला आठवत असेल, माझ्या शेवटून दुसऱ्या कार्यक्रमामध्ये जेव्हा अभय वर्तक हा सनातनचा प्रवक्ता दाभोलकरांची सातत्याने बदनामी करायला लागला, खोटेनाटे आरोप करायला लागला आणि मुंबईच्या आझाद मैदानात महिलांवर बलात्कार झाले इतका भयंकर आरोप जेव्हा केला त्यांनी, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं, तुम्ही या कार्यक्रमातून निघून जा, निघून जा. आणि त्यांना स्टुडिओ बाहेर काढलं. याचं कारण, अशा प्रकारे एखाद्या नॅशनल चॅनलचा वापर तुम्ही कुणाची तरी बदनामी करण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी, दंगल भडकवण्यासाठी करू शकत नाही. पोलिसांना नोटिसा द्यायच्या तर यांना द्यायला पाहिजेत ना. बाहेर काढलं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी चॅनल सोडलं. आज मला या सभेत स्पष्टता करू दे की माझ्या चॅनल सोडण्याचा सनातन आणि अभय वर्तकशी काहीही संबंध नाही. तुम्ही मला इतके वर्ष ओळखता, सनातननी धमकी दिल्यामुळे मी चॅनल सोडेल हे शक्य तरी आहे का? आयुष्यभर धमक्या खात आलोय मी, मार पण खात आलेलो आहे, तर यांना कोण घाबरणार आहे? पुन्हा यांनी असंच केलं, पुन्हा कुठे कार्यक्रम करत असेल तर मी हाच उपाय वापरीन हे तुम्हाला सांगतो. कारण ही मंडळी काय करतात मी तुम्हाला सांगतो. माझं शिवसेनेपासून सनातनपर्यंत सगळ्यांच्या बाबतीत हे म्हणणं आहे की ही मंडळी संपूर्ण लोकशाही प्रक्रियेचा, कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करतात स्वतःचा हेतू साध्य करण्याचा. आपण लोकशाही म्हणून त्यांना बोलवतो. मला अनेकांनी महाराष्ट्रातल्या पुरोगामी कार्यकर्त्यांनी सांगितलं, तुम्ही यांना बोलवतच जाऊ नका. मी म्हटलं नाही, त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांची जी बाजू आहे ती समोर आली पाहिजे. आपण लोकशाहीवादी आहोत, त्यामुळे त्यांना आक्षेपार्ह मी बोलू देणार नाही, पण त्यांची बाजू समोर आली पाहिजे आणि वाद झाला पाहिजे. पण अशा प्रकारचा साधक बाधक वाद विवाद लोकशाही मार्गाने कधी होतच नाही. हे लोकशाही म्हणून आपण यांना बोलवतो आणि हे भलतच काहीतरी करून बसतात. आणि भलतं म्हणजे काय करतात? केवळ पानसरे दाभोलकर यांचे खून करून ते थांबत नाही, मग पुढची लिस्ट बनवतात. पानसरेंच्या खुनानंतर काही दिवसांनी मुंबईचे पोलीस माझ्या घरी आले. पूर्वी मला पोलीस संरक्षण होतं, ते किती निरुपयोगी आहे याचा अनुभव मी पूर्णपणे घेतला आहे. त्यामुळे अचानक पोलीस घरी आल्यामुळे मला असं वाटलं, माझ्या घरी का पोलीस आले? मी त्यांना विचारलं काय आहे. मला असं त्यांनी सांगितलं, नाही जनरल सिक्युरिटी थ्रेट आहे तुम्हाला, म्हणून आम्ही घरी आलो. मी म्हटलं मला काय पोलीस संरक्षण नको आहे, एक तर पोलीस बसवणे इतकं माझं घरही मोठं नाहीये, त्यामुळे तो अडचण होतो. तर पोलीस संरक्षण मला नको आहे आणि या देशामध्ये पोलीस कुणालाही वाचवू शकतील असं मला वाटत नाही. मला वाटत नाही, खरंच वाटत. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी विवेकी आहे, पण तरी सुद्धा मी प्रामाणिकपणे सांगतो की आज इतक्या वयाच्या 59व्या वर्षी माझा विश्वास गेला यांच्यावर. पोलिसांमधले काही अधिकारी चांगले, पण व्यवस्था म्हणून ही किडलेली आहे. हे तुमचं संरक्षण. अरे ज्यांना इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना वाचवता नाही आलं, महात्मा गांधींना नाही वाचवता आलं, ते आमच्यासारख्या क्षुल्लक नागरिकांना काय वाचवणार आहे? तर ते आले घरी, गेले, मला म्हणाले तुम्ही लिहून द्या की मला पोलीस संरक्षण नको. मी लिहून दिलं त्यांना की मला पोलीस संरक्षण नको. का लिहून मागितलं? म्हणजे उद्या काय झालं तर यांना जबाबदार. म्हणजे वाघे मेला तर मेला, हे लक्षात घ्या. वाघेने मरण्यापूर्वी लिहून दिलेलं आहे मला पोलीस संरक्षण नको, आम्ही जबाबदार नाही, हे सुटले. 2 दिवसांनी मला NDTVच्या श्रीनिवासन जैनचा फोन आला. मला म्हणाला तो की तुझ्या घरी पोलीस आले होते का? मी म्हटलं हो. का? मी म्हटलं मला काहीच माहित नाही. त्यांनी सांगितलं जनरल थ्रेट परसेप्शन आहे.
त्यांनी मला असं सांगितलं की इकडे जो सीबीआय आणि SIT तपास करत होते समीर गायकवाडचा, समीर गायकवाडची टेलिफोन कॉन्व्हर्सेशन पोलिसांनी ऐकली आणि त्याच्यामध्ये पानसरे नंतर आता कुणाचा नंबर, त्याच्यामध्ये काही नावं आली, त्याच्यामध्ये निखिल वागळेचं पण नाव आलं आणि ते चार्जशीट मध्ये असं त्यांनी कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. मला श्रीनिवासन जैननी असं सांगितलं की हे कॉन्व्हर्सेशन मुख्यमंत्र्यांना ऐकवण्यात आलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऐकवण्यात आलं आणि त्यानंतर ही सगळी धावाधाव झाली. माझं म्हणणं आहे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत या राज्याचे. त्यांनी काय करायला पाहिजे होतं की जे अशा उघड उघड धमक्या देत आहेत, टेलिव्हिजनवरून धमक्या देत आहेत, पेपरमधून धमक्या देत आहेत, त्यांच्या पेपरमधून भयंकर भयंकर काही लिहित आहेत, अशी सर्कल करून ते काट मारतायत, फुली मारतायत, त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. तर काहीतरी पोलीस संरक्षणाचा देखावा हे लोक निर्माण करतात. काय चाललंय या राज्यामध्ये? मला खरंच गृहमंत्र्यांना विचारायचं आहे, मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, महाराष्ट्रात सत्ता बदल झाला तेव्हा काहीतरी प्रशासनामध्ये गुणात्मक फरक होईल असं आम्हाला वाटत होतं, लोकांना वाटत होतं, मला वाटत नव्हतं. मला माहितीच नाही लोक काय आहेत आधीपासून. एक चोर जाऊन दुसरे चोर आले अशी अवस्था आहे, ही सत्य परिस्थिती आहे. पण यांना काही वाटायला पाहिजे की नाही, कशाला पोलिसाची वर्दी हे लोक घालतात. आणि मला हे तुम्हाला विचारायचं, इतके महिने झाले, इतके वर्ष झाली, पोलीस तपास मला माहित नाही समाधानकारक आहे की नाही, पण एक नागरिक म्हणून, एक पत्रकार म्हणून मी पाहतोय माझं अजिबात समाधान झालेलं नाही. जर काय ते तुमच्या रिव्हॉल्वर्स पाठवल्या तिकडे, खूप दिवस आम्ही ऐकत होतो स्कॉटलंड यार्डला पाठवा, स्कॉटलंड यार्डला पाठवा. आता स्कॉटलंड यार्डचं रेप्युटेशन सुद्धा पूर्वी इतकं राहिलेलं नाही, हे लोक लक्षात घेत नाही. पण आम्हाला लहानपणी कुणीतरी सांगितलेलं असं स्कॉटलंड यार्ड चांगलं आहे वगैरे, ते एकदम स्कॉटलंड यार्डला पाठवलंच नाही त्यांनी, ते रद्दच झालं. मग अहमदाबादच्या फोरेन्सिक लॅबला पाठवलं, हे पोलिसांनी जाहीर केलेलं नाही. एक दिवस अचानक टाइम्स ऑफ इंडियात रिपोर्ट आला, अहमदाबादच्या फोरेन्सिक लॅबनी आपला अहवाल कोर्टाला सादर केलाय आणि माझ्या माहितीप्रमाणे, आम्ही बरोबर आहे की नाही सांगू शकतो, पण कोर्टामध्ये हा दाखल सुद्धा झालेला, कोर्टाने हा ऍडमिट करून घेतलेला आहे अहमदाबादच्या फोरेन्सिक लॅबचा अहवाल. आणि त्याच्यामध्ये असं म्हटण्यात आलेलं आहे की 2 पिस्तुला, 2 रिव्हॉल्वर्स ज्यांनी पानसरेंचा खून करण्यात आला त्यापैकी एक रिव्हॉल्वर दाभोलकरांच्या खुनातही वापरली होती आणि दुसरी रिव्हॉल्वर कलबुर्गींच्या खुनातही वापरली, असा तो फोरेन्सिक रिपोर्ट आहे. हे मी माझ्या मनचं सांगत नाही, हा टाइम्स ऑफ इंडियातला रिपोर्ट मला पाठवतो. मी जर टाइम्स ऑफ इंडियाचा संपादक असतो तर हा रिपोर्ट पहिल्या पानावर छापला असता, त्यांनी 12व्या पानावर छापला होता. तेव्हा तो किती लोकांनी वाचला मला माहित नाही, पण एवढा महत्वाचा रिपोर्ट आहे या खून खटल्यातला. मराठी किती पेपरने छापला मला माहित नाही, टाइम्स ऑफ इंडियाची जी मराठी वृत्तपत्रे आहेत त्यांनी छापलेला मला कधी दिसला नाही. मला हे विचारायचं आहे की एवढा जर फोरेन्सिक रिपोर्ट तुमच्याकडे आलाय, वीरेंद्र तावडे आतमध्ये आहे, तो दुसरा समीर गायकवाड आतमध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दोघे जण गुन्हेगार आहेत, तर त्यांना तुम्ही फरारही घोषित करत नाही. त्यांना ते ज्यांना जाऊन भेटतात त्यांची चौकशी करत नाही, पुनाळेकरची चौकशी करा, अभय वर्तकची चौकशी करा, का तुम्ही करत नाही? माझ्या मनात हे प्रश्न आहे, मी तुमच्यासमोर मांडतोय, हे प्रश्न आपण सरकारला विचारायला हवे. आणि दुसरी गोष्ट ही की तुमचं FDA जे आहे, फूड अँड ड्रग्स, यांनी धाड टाकली सनातनच्या पनवेल आश्रमावर आणि मेंदूवर परिणाम करणारी ड्रग्स त्यांना मिळाले. ही सुद्धा एक स्वतंत्र केस चालू आहे, स्वतंत्र केस आहे, त्याचा या खून खटल्याशी काही संबंध नाही. पण माझं हे म्हणणं आहे की जर सनातनच्या आश्रमामध्ये मेंदूवर विघातक परिणाम करणारी ड्रग्ज मिळालेली आहेत तर त्याचा संबंध याच्याशी जोडाल की नाही, त्याचा संबंध या खटल्याशी जोडाल की नाही. आणि माझा हा पुढचा सवाल आहे की जशी जाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर तुम्ही कारवाई केलेली आहे, त्याने दहशतवादाचं जहर पसरवलं असा आरोप आहे त्याच्यावर, त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन नावाच्या ट्रस्टवर तुम्ही कारवाई केलेली आहे, महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली आहे, त्याच्या सगळ्या शाखा बंद केलेल्या आहेत, ऑफिसं बंद केलेली आहेत. तशी कारवाई सनातनवर का होऊ शकत नाही? आज या व्यासपीठावरून माझी अशी मागणी आहे की सनातन सारखी संस्था जी पूर्णपणे लोकशाही विरोधी आहे, घटना विरोधी आहे, जी अशा प्रकारच्या अंमली पदार्थांचा वापर करून नागरिकांचं शोषण करते, अशा संस्थेच्या सर्व आश्रमांवर पोलिसांनी धाडी टाकले पाहिजेत आणि सखोल चौकशी केली. 4 वर्षात हे नाही होऊ शकले. आणि जो रिपोर्ट महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला दिलेला आहे
या सरकारच्या काळात नाही, आधीच्या सरकारच्या काळात, पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात. पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मी विचारलं टेलिव्हिजनवर, मी खाजगीत काहीच विचारलं नाही, तेव्हा ते असं म्हणाले आम्ही रिपोर्ट पाठवला, पुढे काय झालं माहित नाही. अरे तुम्हाला जर एवढी कळकळ असेल, हे जर खुनी फिरतायत इकडे, खूनबाजीला प्रोत्साहन देणारे लोक फिरतायत, आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलंय की वागळे तुम्ही सावध राहा, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगा, कारण ही शिवसेना नाहीये, हा कल्ट आहे, कल्ट. ही ऑर्गनायझेशन नाहीये, ही पॉलिटिकल पार्टी नाहीये, हा कल्ट आहे. आणि एखाद्या कल्टचे लोक काय करतात हे जरा तुम्ही गुगल करून वाचा. तशा प्रकारचे प्रताप जर हे लोक करत असतील तर पोलीस का त्यांना मोकळं सोडतायत? आणि माझं तर म्हणणं आहे, विनय अकोलकर असेल, सारंग अकोलकर असेल, विनय पवार असेल, हे तर पिस्तूल वापरणारे कदाचित हात असतील, त्याच्या मागचं डोकं कुठे आहे? तुमच्या गोव्यातल्या आश्रमात आहे ना. जे सनातनचे प्रमुख बनवले जातात जयंत आठवले, त्यांच्यावर का कारवाई होत नाहीये? त्यांची आजपर्यंत का चौकशी झालेली नाहीये? त्यांना पोलिसांनी का ताब्यात घेतलेलं नाहीये? सर, एखाद्या संस्थेचे साधक अशा प्रकारे संशयाच्या घेऱ्यात सापडतात तर संस्थेच्या प्रमुखांची चौकशी करायला नको? एक सामान्य पोलीस अधिकारी म्हणून आपल्याला हे सुचायला नको? कोण अडवते तुम्हाला? का त्या सनातन संस्थेचे गोव्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या काही राजकीय नेत्यांशी संबंध आहेत म्हणून त्यांना वाचवलं जाते? हे प्रश्न आपण विचारायला हवेत. हे प्रश्न आपण विचारायला हवेत. याचं कारण IRF वर कारवाई होऊ शकते, सनातनवर होऊ शकत नाही, याचा अर्थ मला लागत नाही. जर हा देश कायदा आणि सुव्यवस्था मानत असेल तर अशा प्रकारचं काम करणाऱ्या केवळ सनातनच नव्हे तर घटनाविरोधी काम करणाऱ्या सर्व संस्थांवर कारवाई व्हायला पाहिजे. बंदी घालावी की नाही हा वादग्रस्त मुद्दा आहे, त्याच्यामध्ये मी शिरणार नाही. याचं कारण माझं असं मत आहे की आता जे अस्तित्वात असलेले कायदे आहेत त्यानुसार कारवाई होऊ शकते, त्यांना अटक होऊ शकते आणि हा खटला वेगाने चालू शकतो. हे सरकार का करत नाहीये मला कळत नाहीये. मागच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारची ती इच्छा नव्हती आणि आता या सरकारची असण्याचा संभव आहे. मला हा प्रश्न विचारायचा आज या स्मृती सभेच्या निमित्ताने. हे प्रश्न आपण विचारायला हवे, हे प्रश्न माध्यमाने विचारायला हवे. माध्यम का महाराष्ट्रातली गप्प आहे? महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये 3 विचारवंतांचे 3 कार्यकर्त्यांचे खून होतात, पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांचे खून होतात आणि आमची माध्यम जेवढा आवाज उठवायचा तेवढी उठवायला तयार नाही. उलट लोक येऊन जे पत्रकार हे करतायत, मी तुम्हाला सांगतो कसा त्रास दिला जातो. अलका दुक्कर नावाची पत्रकार आहे जी आता मुंबई मिररला आहे. ती माझ्यासोबत होती IBN लोकमत मध्ये. तिने सनातनच्या गोव्यातल्या आश्रमाकडे जाऊन गोव्यात जाऊन सगळं खडून काढलं. ते कसं मिलिटरी ट्रेनिंग देत आहेत हे वगैरे जुनी छायाचित्र सुद्धा तिने छापली. सनातनी नंतर हिला त्रास देण्यासाठी तिच्यावर अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस टाकली आणि टाइम्सच्या मॅनेजमेंटला कळवलं. जे पत्रकार अशा प्रकारच्या संस्थेविरुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मॅनेजमेंटवर दबाव आणणं, त्या मॅनेजमेंटला घाबरवून सोडणं आणि मग तुम्ही भगव्या वस्त्रांच्या आधारे जर हे केलं तर मॅनेजमेंट आजकाल अधिक घाबरतात. आम्हाला असं सांगितलं जातं हा सेक्युलर देश आहे, पण इथे बहुसंख्याकांची जी दादागिरी चालली आहे त्याच्याकडे कसं बघायचं? आणि या बहुसंख्याकांच्या दादागिरीतून अशा प्रकारे राजकारण निर्माण होतं, त्या राजकारणातून असहिष्णुता निर्माण होते आणि त्याच असहिष्णुतेतून पुतळेही फोडले जातात आणि माणसांचे खूनही केले जातात. हे लक्षात घ्या. पुतळेही फोडले जातात आणि माणसांचे खूनही केले जातात. मला समोरच्याचा विचार जर मान्य नसेल तर त्याचा प्रतिवाद मी विचाराने करेन. मला नाही मान्य. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचा इतिहास जो लिहिला गेलाय तो मला व्यक्तिशः मान्य नाही. टिळक आगरकरांचा उदो होत होता आणि नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव कोणी घेत नव्हतं म्हणून माझे मित्र माझे लेखक मनोहर कदम यांनी मराठीतलं पहिलं नारायण मेघाजी लोखंडे यांचं चरित्र लिहिलं आणि मी प्रकाशक म्हणून 1993 साली ते प्रसिद्ध केले. कारण नारायण मेघाजी लोखंडे एवढ्या मोठा हा माणूस युनियन लीडर होता, दीनबंधूचे महात्मा फुलेंच्या दीनबंधूचे संपादक होते, टिळक आगरकरांचे समकालीन होते. केशवपनाच्या प्रथेविरुद्ध यांनी नाभिकांचा पहिला संप घडवून आणला आणि मराठी पत्रकारितेच्या इतिहासामध्ये त्यांची नोंदच नाही, त्यांचं चरित्र चुकलत नाही. म्हणून आम्ही प्रयत्न केला. मनोहर कदम माझे मित्र, दुर्दैवाने ते फार तरुण वयात वारले, त्या एक संशोधक गेला, त्यांनी ते लिहिलं. माझं म्हणणं आहे
आम्हाला नाही शिवाजी महाराजांचा इतिहास जो बाबासाहेब पुरंदरे सांगतात तो मान्य नाही आहे, मला मान्य. म्हणून मी पुतळे फोडणार नाही, मी नवा इतिहास लिहितो. आमच्या कातकरी समाजाने रायगड जिल्ह्यातल्या किंवा आदिवासी समाजाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा बिहार मधल्या बिरसा मुंडांनी जे काही केलं स्वातंत्र्य आंदोलनात, त्या सगळ्यांचं जे योगदान आहे हे आमच्या उच्चवर्गीय उच्चवर्णीय इतिहासकारांनी नोंदलेलं नाही. ते नोंदलं गेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कदाचित राम गणेश गडकरींनी रंगवलेली संभाजी महाराजांची प्रतिमाही मला मान्य नसेल, तुम्हालाही मान्य नसेल. संभाजी महाराज वेगळे होते आणि वेगळे कसे होते हे जर आपल्या नव्या पिढीला समजावून द्यायचं असेल तर पुतळे फोडून चालणार नाही गडकरींचे. दगड फोडण्याने काय होतं? दगड फोडण्यातून दगड निर्माण होतात. विचार फोडला, विचाराचा प्रतिवाद विचारांनी केला तर नवं साहित्य, नवा इतिहास निर्माण होतोय. कोल्हापुरात इंद्रजित सावंतांसारखे इतिहासकार आहे, तरुण इतिहासकार आहे. मला आपुलकी आहे त्यांच्याबद्दल. संभाजी महाराजांवर त्यांनी जो लेख दिला या सगळ्या पुतळे फोडण्याच्या प्रकरणात खरोखर चांगला होता. त्याच्यातले अनेक मुद्दे मला पटलेले. माझं अशा इतिहासकारांना आव्हान आहे, तुम्ही नवा इतिहास लिहा. तुम्हाला बाबासाहेब पुरंदरे जो दादोजी कोंडदेव यांचा रोल सांगतात इतिहासातला तो मान्य नाही ना, ठीक आहे, तुम्ही नवा इतिहास लिहा. पुतळा हलवणं सोपं आहे हो, फोडणं त्याहून सोपं आहे. हे कसलं राजकारण करतात? आणि लोकशाही देशामध्ये, विचार स्वातंत्र्य असलेल्या देशामध्ये पुतळे फोडून विचार नाही बदलता येत. पुतळे फोडून दहशत निर्माण करता येते आणि ही दहशत हेच आजचं असहिष्णुतेचं राजकारण आहे. लक्षात, दहशत निर्माण करायची, बहुसंख्यवादाच्या जोरावर दहशत निर्माण करायची, राज्यात आमची संख्या मोठी आहे म्हणून दहशत निर्माण करायची, आमच्याकडे लाठ्या काठ्यात म्हणून दहशत निर्माण करायची. आमच्याकडे विचार आहे म्हणून दहशतीऐवजी कोणीतरी आदर निर्माण करायचा, आपुलकी निर्माण करायचा प्रयत्न तर करा. माझं म्हणणं आहे, दाभोळकर पानसरेंचे खून इथपर्यंत आपल्याला थांबता येत नाही. माझ्या दृष्टीने पुतळे फोडण्याचं राजकारण तितकंच महत्वाचं आहे, तितकंच आक्षेपार्ह आहे. म्हणून त्याचा निषेध करताना विचारांचं उत्तर विचारांनी द्यायला पाहिजे, हा माझा आग्रह आहे. आणि आपण दाभोळकर पानसरेंचे कार्यक्रम करतो, करायलाच पाहिजे, झाले पाहिजे. पण एका तरुण माणसाला आपण सतत विसरतो आणि याचं दुःख मला आहे, खूप दुःख. त्या मुलाचं नाव होतं मोहसिन शेख. 2014च्या मे महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात पहिला खून झाला. खुनाला बळी पडलेल्या तरुणाचं नाव होतं मोहसिन शेख. काय झालं मोहसिन शेखचं? हिंदू राष्ट्र सेना नावाच्या संघटनेचे धनंजय देसाई, ज्यांचे उपद्व्याप सगळ्या पश्चिम महाराष्ट्राला माहिती, मूळ धंदा खंडणीखोरीसाठी दहशत निर्माण करायची आणि मग अशी खूनबाजी करायची. त्या धनंजय देसाईच्या चिथावणीवरून हा खून करण्यात आला. हे आता पोलीस तपासात उघड झालेले. 4 लोकांना अटक झालेली आहे. धनंजय देसाई अजूनही तुरुंगात आहे. पण 15 दिवसापूर्वी, तुम्हाला सांगतो इतकं माझ्या काळजात सर्र झालं, 15 दिवसापूर्वी उरलेल्या 3 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने बेल दिला, जामीन दिला. आम्हाला माहिती आहे, बेल इज रूल, जेल इज एक्सेप्शन, हे आम्हाला माहिती आहे. पण न्यायमूर्ती पी.बी. सावंत म्हणतात, त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे, ती वाचल्यावर मला असं वाटलं, हो बोलणारी माणसं आहेत बाबा अजून. ते असं म्हणतात, हा जो निर्णय आहे मुंबई हायकोर्ट, आणि मला दुःख आहे कळवाचं होतं, ज्या न्यायाधीशांविषयी मला आदर होता, अजूनही आहे, त्या मृदुला भाटकर यांच्यासारख्या अत्यंत संवेदनशील न्यायाधीशांनी हा निर्णय दिला. 3 त्याच्यातल्या आरोपींना बेल मिळाला. न्यायमूर्ती पी.बी. सावंत म्हणतात, हा निर्णय घटनाविरोधी आहे, आणि त्यांनी इंग्रजी शब्द जो वापरलाय तोच मी वापरणार आहे, ॲट्रोशियस. अशा प्रकारे बेल मोहसिन शेखच्या प्रकरणामध्ये, आणि काय बेल देताना कारण दिलंय? कारण हे की धनंजय देसाईंनी भाषण केलं, त्या भाषणामुळे या 3 लोकांचा प्रक्षोभ झाला आणि त्यांनी समोर जो पहिला माणूस आला त्याचा खून केला. तो समोर जो पहिला माणूस आला त्यांनी हिरवा सदरा घातला होता, हिरवा शर्ट घातला होता आणि त्याला दाढी होती, म्हणून त्याचा खून केला. या 3 माणसांचा मोटिव्ह नव्हता त्यांचा खून करण्याचा, असं न्यायाधीशांचं म्हणणं आहे, आणि त्यांना जामीन मिळाला. अरे हे तर भयंकर आहे.
कुणीतरी कुणाचं तरी भाषण करतो, ऐकतो, तो माणूस त्यांना चिथावणी देतो आणि ही माणसं खून करतात आणि तुम्ही मोठी होऊ नये म्हणून बेल देता. काय प्रकार आहे, काय प्रकार आहे? बाबा आढळरावांसारख्या नेत्यांनी पत्रक काढून त्याचा निषेध केलेला या बेलच्या निर्णयाचा. मोहसिन शेखच्या वडिलांनी या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी त्यांना अशी विनंती केली आहे, धनंजय देसाईचं बेल ऍप्लिकेशन जे आहे हे हायकोर्टात पेंडिंग आहे, तुम्ही कृपया आम्हाला उज्ज्वल निकम यांच्यासारखा वकील द्या. उद्या किमान धनंजय देसाई तरी सुटू नये, आणि धनंजय देसाई जर सुटला तर एक मोहसिन शेख गेला, आणखी किती जातील सांगता येत नाही. हे लक्षात घ्या. या माणसांना तुरुंगातच घालायला पाहिजे, यांची जागा तिथेच आहे, कठोर शासन झालं पाहिजे. पण इथे आपण बेल देतोय, हा काय प्रकार, काय प्रकार आहे मला तुम्ही सांगा. कशा प्रकारचं राजकारण. आणि न्यायाधीश असं म्हणतात की ते त्यांचा प्रक्षोभ झाला आणि समोर येणारा माणूस दाढीवाला होता. अरे काय होईल, किती बीबी सावंतांनी हेच म्हटलंय की काय होईल समाजात विचार करा. कोणाच्या तरी भावना भडकल्या आणि समोर हिरव्या कपड्यातली माणसं आहेत त्यांचे खून करत सुटले. चाललंय काय? कशा प्रकारच्या देशात आपण आहोत, असहिष्णू कशा प्रकारे बनतो लक्षात घ्या तुम्ही. आणि याच असहिष्णुतेचं राजकारण करून माणसं हळूहळू सत्तेपर्यंत जातात, हे लक्षात घ्या. हळूहळू सत्तेपर्यंत जातात. मला काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेबद्दल अजिबात प्रेम नाही, अजिबातच नाही. 2010 पासून 2014 नंतर पर्यंत त्यांच्या विरुद्ध बोलण्याचं काम मी केलेलं आहे. आणि दाभोलकरांचा खून तर काँग्रेसच्या काळातच झालेला आहे. तिथे कलबुर्गीचा खून झाला, काँग्रेसचंच राज्य आहे. त्यामुळे यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फार काय फरक आहे असं वाटत नाही. पण गेल्या 2 वर्षात अखलाक पासून जी प्रकरणं घडली, अखलाक घडला, रोहित वेमुला घडला, बघा तुम्ही प्रत्येक प्रकरणात काय घडलंय, कशा प्रकारची असहिष्णुता, म्हणजे संवेदनशीलतेला कशी सोडचिठ्ठी दिली जाते हे बघा तुम्ही अखलाकच्या प्रकरणामध्ये, त्या रोहित वेमुलाच्या प्रकरणामध्ये. आणि अगदी ताजं जर उदाहरण घेतलं तर त्या पद्मिनीवरच्या सिनेमाच्या सेटमध्ये जो विध्वंस राजस्थानात करण्यात आला तो कशा प्रकारचा होता. राणी पद्मिनीची सगळी कथा ही तुम्हाला ते म्हणतात आम्हाला इतिहासच मान्य नाही. राम गुहांनी लिहिलेलं आहे, इतर अनेक मान्यवर इतिहासकारांनी लिहिलेलं आहे, गिरीश शहाणेंनी स्क्रोलवर तर मोठा लेख लिहिलेला आहे, इरफान अबिदनी लिहिलेला आहे. या सगळ्यांनी सांगितलेलं आहे राणी पद्मावती, राणी पद्मिनीची कथा, जोहार वगैरे ही जी कथा ही काल्पनिक आहे. आणि त्या इतिहासात नंतर ज्यांनी जे काल्पनिक लिखाण केलं त्यांनी ती त्यात घातली. तुम्हाला हे मान्य नसेल तर तुम्ही खोडून काढा, त्याचे पुरावे द्या. पण आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही कोणाचा तरी सेट फोडणार, तो कुठच्याही क्षुल्लक सिनेमाचा असो, माझा त्याला विरोध आहे, माझा त्याला विरोध आहे. जर या देशामध्ये नथुरामचं नाटक होऊ शकतं, नथुरामचं तत्वज्ञान सांगणार, तर कुणालाही देश स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि माझं असं स्पष्ट मत आहे, जेव्हा मी नथुराम बोलतो हे नाटक आलं तेव्हा काही सेक्युलर लोकांचा, विशेषतः काँग्रेसच्या लोकांचा त्याला विरोध होता आणि त्यांनी निदर्शनं केली. माझं असं ठाम म्हणणं होतं की या नाटकाला विरोध करायचा असेल तर दुसरं नाटक लिहून करायला पाहिजे किंवा पुस्तक लिहून करायला पाहिजे. डॉक्टर यदी फडक्यांनी नथुरामायण म्हणून नाटक पुस्तक लिहिलं, या संपूर्ण नाटकाचा प्रतिवाद करणारं आणि नाटकात मांडलेला नथुराम कसा चुकीचा आहे, अनैतिहासिक आहे हे सांगणारं, आणि ते पुस्तक सुद्धा मीच प्रसिद्ध केलेलं आहे. विचाराचा प्रतिवाद असाच होऊ शकतो. नथुरामचे प्रयोग बंद पाडणं हा उपाय नाही. आज तुम्ही त्यांचे प्रयोग बंद पाडाल, उद्या ते तुमचे प्रयोग बंद पाडतील. याला लोकशाही म्हणत नाही, याला विचार स्वातंत्र्य म्हणत नाही. महानगरच्या एका वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाबरी मशीद पडल्यानंतर तुम्हाला आठवत असेल विक्रम सावरकरांना मी बोलवलं होतं हिंदुत्ववाद्यांचे प्रतिनिधी म्हणून, आणि महानगरचा वाचक हा प्रामुख्याने सेक्युलर होता, धर्मनिरपेक्ष होता. विक्रम सावरकरांचं भाषण सुरू झाल्यानंतर या सर्व लोकांनी गोंधळ घालायचा प्रयत्न केला आणि भाषण थांबवावं लागलं. त्यावेळी महानगरचा संपादक म्हणून आणि कार्यक्रमाचा आयोजक म्हणून मी लोकांना हात जोडून कळकळीने विनंती केली की माझ्या व्यासपीठावर विक्रम सावरकरांचं भाषण होणं हे माझ्या दृष्टीने आणि लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुम्ही जर ते करून दिलं नाही तर मी तुमचा निषेध करीन आणि कार्यक्रम इथेच बंद करीन. मग लोकांनी हे भाषण होऊ दिलं. आपल्या विरोधकाचं ऐकूनच घ्यायचं नाही, ते हिंदुत्ववादी असोत की ते लोकशाही मार्गाने आपलं मत जर मांडत असतील, सनातनला आपलं म्हणणं मांडायचा, त्यांचा प्रचार करायचा पूर्ण अधिकार आहे, संघाला प्रचार करायचा अधिकार आहे, पण लोकांचे खून करण्याचा अधिकार तुम्हाला भारतीय घटना देत नाही, हे लक्षात घ्या.
तेव्हा विचारांचा मुकाबला हा विचारांनीच व्हायला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत विचारांनीच व्हायला पाहिजे आणि आपण गडबड करता कामा नये. मला पुरोगाम्यांमध्ये चलबिचल दिसते. अरे इतिहास नाही का चुकीचा लिहिलाय, संभाजी महाराजांचं चुकीचं चित्र रंगवलेलं आहे, मान्य आहे रंगवलंय चुकीचं चित्र, पण म्हणून हुल्लडबाजी करून किंवा भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ले करून प्रश्न नाही सुटणार आहे. नवा इतिहास लिहावा लागेल, नवी पुस्तकं, नवं साहित्य निर्माण करावं लागेल. मराठीमध्ये दलित साहित्याचा हुंकार जो फुटला तो मारामाऱ्या करून फुटला नाही, तो साहित्य लिहून फुटला, हे लक्षात घ्या. दलित पॅंथरची चळवळ आणि त्यातून निर्माण झालेलं हे दलित साहित्य आज मराठीमध्ये मानाचं स्थान घेऊन बसलेलं आहे. तो खरा मार्ग आहे. तुम्हाला विचार मान्य नाही, तुम्ही नवा विचार निर्माण करा. आणि याच आग्रहासाठी माझं असं मत आहे आपण इथे जमलेलो आहोत. आपण ज्या आग्रहासाठी जमलेलो आहोत, दुर्दैवाने त्या आग्रहाचं महत्व आज राजकीय पक्षांना राहिलेलं नाही, हे मी तुम्हाला सांगतो. पोलिसांना राहिलेलं नाही, सत्ताधाऱ्यांना राहिलेलं नाही, विरोधी पक्षांना राहिलेलं नाही. माझं असं म्हणणं आहे की मी शिवसेनेचा विरोधक आहे, कारण शिवसेनेचं मत मला मान्य नाही, पण शिवसेनेच्या मुखपत्रावर बंदी घालण्याच्या मागणीचा मी समर्थक असू शकत नाही, अजिबात असू शकत नाही. सामना हे वाह्यात वृत्तपत्र आहे हेही मला माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याच्यावर बंदी घालण्याच्या मागणीचा मी शेवटपर्यंत विरोध करत राहील. तू माझ्या विरोधात विचार मांडतोयस, तो विचार मला अमान्य आहे, तरी तो विचार मांडण्याचं तुझे जे स्वातंत्र्य आहे त्याचं रक्षण मी शेवटपर्यंत करीन. हे व्हॉल्टेअरचं जे तत्वज्ञान आहे ते मला पूर्णपणे मान्य आहे आणि ते पुरोगामी चळवळीतल्या सर्वांना मान्य असायला हवं. दुर्दैव असं आहे की असहिष्णुतेचं राजकारण जी मंडळी करतात त्यांना विचारांचा मुकाबला विचारांनी करायचाच नाही. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेली घटना समजूनच घ्यायची नाही. याचं कारण ते कठीण काम आहे ना. विचार करा, बसा, त्याच्यावर वादविवाद करा, समजून घ्या, त्याचा मुद्दा खोडून काढायला आपले मुद्दे मांडा, हे कठीण आहे ना. त्यापेक्षा काय केलं जातं, पहिली गोष्ट केली जाते, मी तुम्हाला सांगतो, सोशल मीडियावर मला तुझं पटत नाही ना, मी तुझ्या मुद्द्याने उत्तर देत नाही, मी तुझं चारित्र्य हनन करतो. मोदी राज्य आल्यानंतर हे तर फार सुरू झालेलं आहे. तुम्ही माझ्या फेसबुक पेजवर किंवा ट्विटर अकाउंटवर जाऊन बघा काय काय लिहिलं जातं. मला त्याची सवय आहे. खूप या लोकांनी आपल्याला तयार केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यामुळे चारित्र्य हनन वगैरे तुम्ही आमचं करू शकत नाही, तो मुद्दा वेगळा. पण पहिल्या चारित्र्याचं हनन केलं जातं, चारित्र्याचा खून केला जातो. दाभोळकरांच्या बाबतीतही तेच झालं. किती केसेस चालू होत्या दाभोळकरांवर सांगा मला. 18 केसेस चालू होत्या. गोव्यामध्ये जायचे, कुठे कुठे जायचे, पण दाभोळकर हटले नाही. संपूर्ण त्यांच्या 14 वर्षाच्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक जे होतं, जे जादूटोणा विरोधी विधेयक म्हणून महाराष्ट्राने शेवटी त्यांच्या मृत्यूनंतर मंजूर केलं, त्या 14 वर्षाच्या प्रवासाचा एक पत्रकार म्हणून मी साक्षीदार आहे. किमान 30 ते 40 कार्यक्रम त्यांच्यावर मी केले असतील त्या विधेयकावर आणि लेख लिहिले असतील. पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांची जी तडफड, भयंकर विवेकी माणूस, असा विवेकी माणूस मी महाराष्ट्रात बघितला नाही. इतका छळ केला त्यांच्या राजकारण्यांनी. आणि कोणत्या राजकारण्यांनी? भारतीय जनता पक्ष शिवसेनेने छळ केला असता तर मी समजू शकलो असतो. काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक जे स्वतःला पुरोगामी समजतात त्यांनी छळ केला. समोर दाभोळकर आले की म्हणायचं नाही नाही आम्हाला हे बिल आणायचंच आहे, मागून ते बिल कसं येऊ नये याचं राजकारण करायचं. कसला सेक्युलरिझम? मी तर यांना मानतच नाही सेक्युलरिझमचे रखवालदार, अजिबात मानत नाही. यांचा सेक्युलरिझम केवळ निवडणुका जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी आहे. तुम्हाला सेक्युलरिझमशी काही देणं घेणं असतं ना तर कालपर्यंत तिरंगा घेऊन फिरणारे आज भगव्यामध्ये गेले नसते, हे लक्षात घ्या. काही विचारांशी देणं घेणं नाही याला. यांचा विचार एक आहे, सत्ता लोलुपता, सत्ता मिळवायची आणि त्या सत्तेच्या मार्गाने गुंड पोसून पैसा मिळवायचा, एवढाच त्यांचं आहे राजकारण. आणि हे जे असहिष्णुतेचं राजकारण आहे ते आणि हे राजकारण, सत्ता लोलुपतेचं राजकारण, हे दोन्ही हातात हात घालून जातात, हे लक्षात. मित्र, आपण दरवर्षी बोलतो, दर ठिकाणी बोलतो, दाभोळकरांच्या निमित्ताने बोलतो, कलबुर्गीच्या निमित्ताने बोलतो, पानसरेंच्या निमित्ताने बोलतो. पण मला आज माझ्या तरुण वयामध्ये मी आणीबाणी पाहिली. आणीबाणी जेव्हा या देशामध्ये जाहीर झाली तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो
आणि आणीबाणी विरोधात पत्रकं लावायची कामं आम्ही करत होतो. मला आजही आठवतं, दुर्गाबाईंनी पद्मश्री सोडली होती, पद्मश्रीचा त्याग केला होता. रुईया कॉलेजचे आम्ही विद्यार्थी, दुर्गाबाईंनी पद्मश्री सोडली, खांडेकर पुलं तुम्ही कधी सोडणार, अशी पत्रकं लावत होती. माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे, एक वेळ ती आणीबाणी परवडली, आणीबाणीचा विरोधच आहे, पण एक वेळ ती परवडली अशासाठी की थेट तुरुंगात घालत होती. आज जी अघोषित आणीबाणी आहे ही संविधानाला चूड लावल्याशिवाय राहणार. सर्व संविधानाची तत्व आपल्याला सांगितलेली आहे, ती बरखास्त करून या देशावर पाकिस्तान सारखं धर्माचं राज्य आणण्याचा यांचा हेतू आहे. ते कधी आणायचं त्यांच्या रणनीतीप्रमाणे ठरेल, पण हळूहळू सगळीकडे शिरकाव केला जातो. मग हे करण्यासाठी कधी गांधींचा मुखवटा लावला जातो, कधी गांधींचा चरखा फिरवला जातो, कधी बाबासाहेबांना आमचं म्हणणं म्हटलं जातं. मला हे कळत नाही की बाबासाहेब जे तुमचे असतील, आमची हरकत नाही, गांधी तुमचे, बाबासाहेब तुमचे, मग तुम्हाला हेडगेवार आणि गोळवलकरांना सोडावं लागेल ना. यांना पण डरतो आणि त्यांना पण डरतो, कसं काय होईल? असं नाही होऊ शकत. पण जे काहीच वाचत नाही, जे प्रतिमांचं राजकारण करतात, त्यांना हाच धंदा कळतो. विवेकानंदांनी काय लिहिलंय वाचायचं नाही, भगतसिंगांनी काय लिहिलंय, मी एथिस्ट काय, हे भगतसिंगांनी लिहून ठेवलेलं यांनी आयुष्यात कधी वाचलं नसतं. आणि परवा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, हा भगतसिंगाचा जन्मदिवस आहे असं लोक लिहित होते. शेवटी इरफान हबीबनी चिडून लिहिलं की तुम्हाला लाज वाटते का. त्यांनी ट्विटरवर लिहिलं की हे जे तुम्ही करताय, तुमचा हेतू साध्य करण्यासाठी भगतसिंगाचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी तुम्ही बदलताय, हे तुम्हाला कळतं का. आणि भगतसिंग हा निरीश्वरवादी होता, तो पुरोगामी विचाराचा होता, हे तरी तुम्हाला माहिती आहे का. प्रत्येकाचा मुखवटा घ्यायचा, अंतिम हेतू हा की इथे गुरु गोळवळकरांचं राज्य आणायचं. हे लक्षात घ्या, माझे शब्द लक्षात ठेवा. या असहिष्णुतेच्या राजकारणातून नेहरूंनाही खोटं ठरवण्याचा प्रयत्न होतो. नेहरूंचं राजकारण, नेहरूंची नीती याविषयी माझे अनेकांचे मतभेद असू शकतात. मी तरुण होतो तेव्हा लोहियावादाचं आकर्षण मला होतं, त्यामुळे नेहरू मला मान्य नव्हते. पण आज इतक्या वर्षाची वाटचाल केल्यानंतर या देशाला नेहरूंचं असलेलं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही, हे तर स्पष्टच आहे. आपल्याला त्यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात, पण नेहरूंना नाकारायचं, हळूहळू गांधीजींनाही नाकारायचं, काय चाललंय. आणि मला पॅटर्न एक दिसतोय, एवढं सांगून थांबतो. कसं आहे, संघटनेतली माणसंच खून करतात. गांधीजींचा खून केला कोणी? नथुरामनी केला. नथुराम संघात होता असं म्हटलं, पण नाही, नथुराम संघात कधी नव्हता. आता अधिकृत माहिती उपलब्ध आहे, नथुराम का हा संघाचा स्वयंसेवक होता, पण गांधींचा खून करेपर्यंत संघाशी त्याचे मतभेद झाले होते आणि तो अधिक जहाल झाला होता. तसेच राजोगांचं आहे, ही जी मी नावं घेतली, सारंग अकोलकर आणि विनय पवार, त्यांच्या बाबतीत पण हे लोक हेच सांगतायत. तुम्ही ऐकलंय का हे? समीर गायकवाड आणि तो वीरेंद्र तावडे यांच्या बाबतीत पण, हो आमचे साधक होते ना, पण हे सगळं केलं तेव्हा ते साधक नव्हते, ते संघटनेमध्ये क्रियाशील नव्हते. हा युक्तिवाद मी तेव्हा सुद्धा ऐकला नथुरामच्या वेळेला. आणि हा युक्तिवाद म्हणजे संघटनाच विष निर्माण करते. सरदार पटेलांनी गोळवळकर गुरुजींना जे पत्र लिहिलंय ते आजही समर्पक आहे. मला असं वाटतं त्या पत्रात त्यांनी असं लिहिलंय, संघाने गांधीजींचा खून केला असेल, नाही केला असेल, पण या खुनासाठी विषारी वातावरण निर्माण करायचं काम रासव संघाने केलंय. हे पटेलांच्या सगळ्या पत्रसंग्रहामध्ये आहे. यांच्यातलेच लोक खुनी बनतात, साधक खुनी बनतात, उदय म्हणतात नाही आमच्या संघटनेने नाही केलं. मला असं वाटतं अशी जी विषवल्ली आहे, कायद्याचा वापर करून तिच्यावर नियंत्रण आलं पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे. आणि आज एवढंच सांगतो, मला माहित नाही, मी तुम्हाला खरंच सांगतो, माझा पोलिसांवर आणि सरकारवर विश्वास नाही. दाभोलकर गेले, पानसरे गेले, तरी मी त्या आरटीआय कार्यकर्त्यांबद्दल बोललो नाही. महाराष्ट्रात जवळजवळ 10 आरटीआय कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहे, तो एक वेगळा विषय आहे. आमचा सतीश शेट्टी 2012 त्याची हत्या झाली, आजही त्याचा भाऊ लढतोय, कोणीच सापडत नाही, सगळी फसवणूक चाललेली आहे. मग एखादा माणूस वेडाच होईल, ठार वेडा होईल. जे काय घडतंय, न्यायालयात फसवणूक, पोलिसात फसवणूक, सीबीआय कडे फसवणूक, सगळी फसवणूक. आणखी किती लोकांचे खून होतील मला माहित नाही.
कारण ह्या लोकांना मोकाट रान मिळालं तर आणखी माणसं फरार होतील, फरार आहेत ती अधिक भूमिगत होतील आणि काय काय उपद्व्याप करतील हे सांगता येईल. पण आज ही स्मृती सभा जी आहे ती निर्धार सभा सुद्धा आहे असं मी मानतो. शेवटी एकच निर्धार करूया जो आपल्यामध्ये गेली 4 वर्ष नाही, गेली अनेक वर्ष आहे, कारण ते सगळे पुरोगामी चळवळीशी संबंधित जमलेले. कितीही मेले तरी चालतील पण आम्ही विचार मरू देणार नाही. कितीही मेले तरी चालतील, जगलोय, पुरेसा जगलेलो आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा केवळ राजकीय विचार नाही, तो संपूर्ण सामाजिक परिवर्तनाचा विचार आहे आणि त्या विचारासाठी आम्ही जीवपणा